हॅलो स्टुडंट्स, आपण डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स फंक्शन हा पॉईंट बघतोय. त्यातील एक्झरसाइज 1.2 आपला चालू आहे. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स रेस टू 3/2 डिफरन्शिएट करायचं आहे. तर बघा, वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, साइन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2 डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2. मग बघा, आधी साइन इन्व्हर्स आहे, दोन फंक्शन आहेत यामध्ये. साइन इन्व्हर्स हे एक फंक्शन आहे आणि एक्स रेस टू 3/2 हे एक फंक्शन आहे. मग आधी साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स काय आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर एकच्या जागी एक्स रेस टू 3/2 आहे. मग इथे काय होईल बघा, 1/√1 मायनस एक्स रेस टू 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2. परत डेरिव्हेटिव्ह येणार आहे एक्स रेस टू 3/2चं. मग इथे काय होईल बघा, 1 डिवायडेड बाय √1 मायनस 2ला 2 कॅन्सल होईल, 3/2 आणि परत स्क्वेअर आहे, 2ला 2 कॅन्सल होईल, फक्त काय शिल्लक राहील एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2. 3/2 इकडे येणार आहे, एक्स रेस टू 3/2 मायनस 1. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, एन एक्स रेस टू एन मायनस 1. हा 3/2 इकडे येईल आणि एक्स रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजे 1/√1 मायनस एक्स क्यूब इंटू 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 किती येणार आहे तर 1/2 आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजेच √x. मग इथे काय होईल बघा, 3√x अपॉन 2 इंटू √1 मायनस एक्स क्यूब. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2 आहे. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स रेस टू 3/2. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असतं, म्हणजे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू 3/2चा स्क्वेअर होणार आहे. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2. मग इथे काय होईल बघा, 1/√1 मायनस एक्स रेस टू 3/2 आहे आणि परत 2 आहे, 2ला 2 कॅन्सल होईल, फक्त एक्स क्यूब राहणार आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 3/2 काय होईल तर 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजेच 1/√1 मायनस एक्स क्यूब इंटू 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 1/2 येणार आहे. म्हणजेच काय होईल बघा, 1/2 एक्स रेस टू 1/2 म्हणजेच √x येणार आहे. 3√x डिवायडेड बाय 2 इंटू √1 मायनस एक्स क्यूब हे झालं याचं ॲन्सर. तसंच बघा, नेक्स्ट आहे साइन रेस टू 4 इंटू साइन इन्व्हर्स √x. तर बघा, वाय घ्या, साइन रेस टू 4 इंटू साइन इन्व्हर्स √x म्हणजेच हे फंक्शन कसं लिहिता येईल बघा, साइन इन्व्हर्स √x आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण की साइन स्क्वेअर एक्स आपण साइन एक्स स्क्वेअर असं पण लिहू शकतो. इथं साइन रेस टू 4 इंटू साइन इन्व्हर्स √x आहे. हेच फंक्शन असं लिहिता येतं, साइन इन्व्हर्स √x रेस टू 4. मग इथे साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे √x रेस टू 4. मग √x रेस टू 4 काय येणार आहे तर एक्स स्क्वेअर, कारण की √x म्हणजेच एक्स रेस टू 1/2 आणि एक्स रेस टू 1/2 रेस टू 4 कॅन्सल होईल, 2 फक्त काय राहणार आहे तर एक्स स्क्वेअर. मग वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर येणार आहे, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. तर बघा, सिम्पल आहे, फक्त साइन रेस टू 4 आहे इंटू साइन इन्व्हर्स √x. हे कसं लिहिलं आहे तर साइन इन्व्हर्स √x पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे आणि साइन इन्व्हर्स कॅन्सल होईल, फक्त √x रेस टू 4 राहणार आहे आणि √x रेस टू 4 म्हणजेच एक्स स्क्वेअर. आणि परत डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx येणार आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x झालं याचं फायनल ॲन्सर. तसंच बघा, नेक्स्ट आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय दिलं आहे, कोसेक इन्व्हर्स 1/cos 5x, कोसेक इन्व्हर्स 1/cos 5 रेस टू x हे दिलं आहे याचं ॲन्सर. वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, कोसेक इन्व्हर्स 1/cos 5 रेस टू x. मग 1/cos फॉर्म्युला आहे, 1/cos काय लिहितो आपण,
सेक एक्स. 1/cos x असेल तर सेक एक्स लिहितो. तसंच 1/cos 5x काय येणार आहे तर सेक 5x येणार आहे. म्हणजे कोसेक इनवर्स सेक 5x. मग आता बघा इथे कोसेक इनवर्स आहे आणि इथे सेक आहे. इथं सेकचं आपण कन्वर्जन कोसेकमध्ये केलं तर कोसेकला कोसेक इनवर्स कॅन्सल होईल. मग सेकचं कन्वर्जन कोसेकमध्ये कसं करणार तर कोसेक इनवर्स इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार सेक 5x साठी काय लिहू शकतो आपण कोसेक π/2 मायनस 5x. बघा π/2 आहे कोसेकचं सेकच होणार आहे म्हणजे हीच टर्म येणार आहे. मग या सेकचं कन्वर्जन कोसेकमध्ये करण्यासाठी आपण काय केलं आहे तर बघा π/2 मायनस 5x घेतले. हा जो अँगल असेल तोच घ्यायचा आहे 5x π/2 मायनस 5x आणि कोसेकला कोसेक इनवर्स कॅन्सल होईल फक्त π/2 मायनस 5x शिल्लक राहणार आहे. बघा काय केलं आहे लक्षात घ्या कोसेक इनवर्स 1/cos 5x आहे असंच घेतलं आहे. 1/cos म्हणजे सेक 5x येणार आहे आणि इथे बाहेर कोसेक इनवर्स आहे आणि आज सेक आहे. ह्या सेकचं कन्वर्जन आपण कोसेकमध्ये करून घेतले. मग कसं कोसेकमध्ये केलं आहे तर कोसेक π/2 मायनस 5x म्हणजे सेक 5x येणार आहे. मग इथे कोसेक आणि कोसेक इनवर्स कॅन्सल होईल फक्त π/2 मायनस 5x. आणि आता हे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. π/2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे मायनस 5x डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x. फॉर्म्युला काय आहे तर a⁻x इंटू लॉग a. त्या फॉर्म्युल्यानं इजा डेरिव्हेटिव्ह काय येईल 5x आहे असंच इंटू लॉग 5 म्हणजेच मायनस 5x इंटू लॉग 5 हे झालं आपलं फायनल ॲन्सर. तसंच बघा नेक्स्ट आहे कॉस इनवर्स √1 + cos x अपॉन 2. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या कॉस इनवर्स √1 + cos x अपॉन 2. आता इथे बघा 1 + cos x आहे. ह्या 1 + cos साठी फॉर्म्युला आहे काय येईल बघा इज इक्वल टू कॉस इनवर्स √1 + cos x साठी फॉर्म्युला आहे 2 cos² x/2 आणि डिवायडेड बाय 2 आहे असंच. इथे हा 2 कॅन्सल होईल फक्त काय राहणार √cos² x/2. स्क्वेअर रूटमध्ये cos² आहे स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त cos x/2 राहणार आहे आणि परत cos इनवर्स कॅन्सल होईल फक्त x/2 शिल्लक राहील. आणि आता हे डिफरन्शिएट केलं तर dy/dx काय येईल 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग 1/2 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 म्हणजेच आन्सर येणार आहे आपलं 1/2. तर बघा इथे काय केलं आहे दिलेलं फंक्शन आहे असंच घेतले फक्त इथे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 1 + cos x. 1 + cos x चा फॉर्म्युला आहे 2 cos² x/2 हा फॉर्म्युला आहे आणि बाकीच्या टर्म आहे अशाच घेतलेत. डिवायडेड बाय 2 आहे तो आहे असंच घेतला आहे. परत 2 ला 2 कॅन्सल होईल फक्त स्क्वेअर रूटमध्ये काय राहणार आहे तर cos² x/2 आणि परत स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल फक्त cos x/2 राहील आणि cos इनवर्स कॅन्सल होईल फक्त x/2 राहणार आहे. आणि परत डिफरन्शिएट केलं तर dy/dx इज इक्वल टू 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 म्हणजेच आन्सर येणार आहे 1/2. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे tan इनवर्स 1 - tan x/2 डिवायडेड बाय 1 + tan x/2 याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या tan इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 - tan x/2 डिवायडेड बाय 1 + tan x/2. तर बघा इथे tan इनवर्स आहे आपल्याला हे जर कन्वर्जन टॅनमध्ये आणायचं आहे तर इथे tan a - b चा फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण कन्वर्ट करूया 1 tan आहे इथे सगळीकडे. मग ह्या 1चं कन्वर्जन आपण टॅनमध्ये करूया. 1 ही व्हॅल्यू कशाची असते तर tan π/4 π/4 म्हणजे 45 ची व्हॅल्यू असते 1. मग 1साठी आपण काय लिहूया तर tan π/4. तर बघा काय होईल tan इनवर्स इंटू ब्रॅकेट ह्या 1साठी tan π/4 मायनस tan x/2 आहे असंच डिवायडेड बाय 1 प्लस tan x/2 कसं लिहू शकतो आपण 1 इंटू tan x/2 हा 1 आहे असंच ठेवायचा प्लस tan π/4 इंटू tan x/2. मग हा फॉर्म्युला कशाचा झाला तर tan ऑफ π/4 मायनस x/2. मग tan इनवर्स कॅन्सल होईल फक्त π/4 मायनस x/2 राहणार आणि डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर dy/dx इज इक्वल टू
डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 मायनस 1/2 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. मग पाय बाय 4चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 म्हणजेच मायनस 1/2 आन्सर येणार आहे. बघा सिम्पल एक्झाम्पल आहे. फक्त टॅन इनवर्स इंटू ही व्हॅल्यू आहे. ह्या व्हॅल्यूचं कन्वर्जन आपण टॅनमध्ये केले त्यासाठी 1 ही व्हॅल्यू टॅन पाय बाय 4ची आहे. त्यामुळे ह्या 1साठी आपण टॅन पाय बाय 4 ही व्हॅल्यू घेतली. टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2 आहे असंच डिवायडेड बाय 1 प्लस आहे असंच. आणि टॅन एक्स बाय 2 कसं लिहू शकतो आपण 1 इंटू टॅन एक्स बाय 2. त्यामुळे 1 ह्यासाठी टॅन पाय बाय 4 घेतलं आणि हा टॅन एक्स बाय 2 आहे असंच. आणि हा फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस बी म्हणजे पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल फक्त पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. आणि आता डिफरन्शिएट केलं तर पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मायनस 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 येणार आहे म्हणजेच आन्सर येणार आहे आपलं मायनस 1/2. बघा तसंच नेक्स्ट आहे कोसेक इन्वर्स 1/4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. तर बघा दिलेलं फंक्शन घ्या y इज इक्वल टू कोसेक इन्वर्स 1/4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x म्हणजेच कोसेक इन्वर्स 1/. हा फॉर्म्युला जो आहे 4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस x हा फॉर्म्युला कॉस 3x आहे. बघा कॉस 3xचा फॉर्म्युला आहे हा 4 कॉस क्यूब x मायनस 3 कॉस x. फक्त इथे एकच्या जागी 2x आहे म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा येणार आहे 1 कॉस 3x. एक्सच्या जागी फक्त काय येणार आहे 2x म्हणजे कॉस 3 इंटू 2x म्हणजेच काय येणार कोसेक इन्वर्स 1 कॉस 3 इंटू 2 6x आणि 1 कॉस सेक 6 येणार आहे. परत इथे बाहेर कोसेक आहे आणि इथं सेक आहे. मग ह्या सेकचं कन्वर्जन परत कोसेकमध्ये करायचं. काय होईल कोसेक इन्वर्स आहे असंच आणि ह्या 6x काय लिहू शकतो पाय बाय 2 मायनस 6x. कोसेक इन्वर्स कॅन्सल होईल फक्त पाय बाय 2 मायनस 6x राहील. मग डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मायनस 6 आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 म्हणजेच आन्सर येणार आहे मायनस 6. तर बघा काय केले दिलेलं फंक्शन आहे असंच घेतले कोसेक इन्वर्स इंटू ब्रॅकेट हा 1 आहे असाच येणार आहे आणि हा फॉर्म्युला जो आहे हा कॉस 3x आहे म्हणजे कॉस 3xचा फॉर्म्युला काय असतो 4 कॉस क्यूब x इन मायनस 3 कॉस x. इथे एकच्या जागी फक्त 2x आहे. मग इथे हा फॉर्म्युला कशासाठी लिहिणार आपण कॉस 3 इंटू 2x म्हणजेच कॉस 6x आणि 1 कॉस सेक 6x होणार आहे. आणि ह्या परत सेक 6xचं कन्वर्जन कोसेकमध्ये करायचं आहे म्हणजेच काय होईल कोसेक इन्वर्स इंटू ब्रॅकेट कोसेक्स पाय बाय 2 मायनस 6/2 आणि कोसेक इन्वर्स कॅन्सल होईल फक्त पाय बाय 2 मायनस 6x राहणार आहे. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. मायनस 6 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 म्हणजेच आन्सर येणार आहे मायनस 6 झाले याचा आन्सर. तसंच बघा नेक्स्ट आहे टॅन इन्वर्स इंटू बघा नेक्स्ट आहे टॅन इन्वर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या टॅन इन्वर्स आहे असंच आणि इथे ब्रॅकेटमध्ये जे व्हॅल्यू आहेत 1 प्लस कॉस एक्स आणि 1 मायनस कॉस एक्स यासाठी फॉर्म्युला आहेत. 1 प्लस असेल तर फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस एक्स असेल तर फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. परत 2 ला 2 कॅन्सल होईल कॉस अपॉन साइन कॉट स्क्वेअर एक्स बाय 2 होईल. परत स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल कॉट एक्स बाय 2 राहणार आहे फक्त. परत ह्या कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करायचं. काय होईल टॅन पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 टॅन इन्वर्स कॅन्सल होईल फक्त पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 राहील. आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतलं तर पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 आहे असंच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आन्सर येणार आहे मायनस 1/2. बघा काय केलं सोपं आहे फक्त फॉर्म्युले इथे पुट केलेत. y दिलेलं फंक्शन आहे असं घेतलं 1 प्लस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्ससाठी फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि 1 मायनस कॉस एक्स 1 मायनस कॉस एक्ससाठी फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 ला 2 कॅन्सल होईल कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन साइन स्क्वेअर एक्स बाय 2. कॉस अपॉन साइन काय असतं तर कॉट स्क्वेअर आहे त्यामुळे कॉट स्क्वेअर एक्स बाय 2 होईल आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल फक्त काय राहील टॅन इन्वर्स इंटू कॉट ऑफ एक्स बाय 2.
आता इथे टॅन इन्व्हर्स आहे आणि आत ब्रॅकेटमध्ये कॉट आहे. मग ह्या कॉटचं कन्वर्जन आपल्याला टॅनमध्ये करता यायला पाहिजे. कसं करणार? टॅन इन्व्हर्स इंटू काय लिहिणार ह्या कॉट एक्स बाय टूसाठी? तर टॅन पाय बाय टू मायनस एक्स बाय टू. आणि टॅन इन्व्हर्स कॅन्सल होईल, फक्त पाय बाय टू मायनस एक्स बाय टू राहणार आहे. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल? dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू मायनस 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पाय बाय टूचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 आहे असाच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. म्हणजेच आन्सर येणार आहे -1/2. ठीक आहे. बघा तसंच नेक्स्ट आहे टॅन इन्व्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. मग दिलेलं फंक्शन आहे असंच घ्या, y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. तर बघा आता हे जर कन्वर्जन पण आपल्याला टॅनमध्ये करायचं. मग त्यासाठी आधी फॉर्म्युले पुट केले. कोणते फॉर्म्युले? कोसेक एक्स, कोसेक म्हणजेच काय? 1/sin. मग 1/sin x लिहिलं, प्लस कॉट एक्स आहे, कॉटसाठी कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहिलं. बघा कोसेकसाठी 1/sin x प्लस कॉट एक्ससाठी कॉस एक्स अपॉन साइन एक्स लिहिलं. इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स आहे असंच. इथे बघा ब्रॅकेटमध्ये दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, साइन एक्स. वरती न्युमरेटरमध्ये काय होणार आहे? तर ॲडिशन होईल, 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आणि आता इथे फॉर्म्युले पुट केलेत. कोणते फॉर्म्युले? तर हाफ अँगलचे. टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्ससाठी फॉर्म्युला बघितले आपण आत्ताच. 1 प्लस कॉस एक्ससाठी फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स आहे. साइन एक्ससाठी फॉर्म्युला काय आहे? तर 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 कॅन्सल होईल, इथला एक कॉस आणि हा कॉस कॅन्सल होईल. फक्त काय राहील? कॉस एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन एक्स बाय 2 आणि कॉस अपॉन साइन कॉट एक्स बाय 2. आणि आता ह्या कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करायचं आहे, कारण की ते बाहेर टॅन इन्व्हर्स आहे. काय होईल बघा? टॅन इन्व्हर्स इंटू टॅन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. आणि टॅन इन्व्हर्स कॅन्सल होईल, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 राहील. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येणार आहे? dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 0 मायनस 1/2 आहे असाच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. म्हणजेच आन्सर येणार आहे -1/2. तर बघा सिम्पल आहे. काय केलं आहे आधी बघा, टॅन इन्व्हर्स कोसेक एक्स प्लस कॉट एक्स जे दिलेलं फंक्शन आहे ते आहे असंच घेतले, आणि परत टॅन इन्व्हर्स कोसेक एक्ससाठी 1/sin x आणि कॉट एक्ससाठी कॉस अपॉन साइन एक्स घेतले. डिनॉमिनेटर सेम आहे, वरचे ॲडिशन होणार आहे 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आणि आता इथे हाफ अँगलचे फॉर्म्युले यूज केलेत. 1 प्लस कॉस एक्स म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साइन एक्स म्हणजेच 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 ला 2 कॅन्सल होईल, हा कॉस आणि इथला कॉस कॅन्सल होईल, कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 म्हणजेच कॉट एक्स बाय 2. आणि आता ह्या कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करायचं. ह्या कॉट एक्स बाय 2साठी काय लिहू शकतो? टॅन पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. टॅन इन्व्हर्स कॅन्सल होईल, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 शिल्लक राहणार आहे. आणि आता हे जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर dy बाय dx काय येणार? पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2 आहे असाच, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. म्हणजेच आन्सर येणार आहे -1/2. ह्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवले. तसंच बघा नेक्स्ट आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिले बघा? साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41. y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या. हे कसं लिहिता येईल बघा? √41ने सेपरेट डिवाइड करा. ह्याला सेपरेट डिवाइड करता येईल आणि ह्या टर्मला सेपरेट डिवाइड करता येईल. म्हणजेच काय होईल? साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 4 अपॉन √41 sin x प्लस 5 अपॉन √41 cos x. सेपरेट डिवाइड केले म्हणजेच ही टर्म कशी लिहिता येईल? साइन इन्व्हर्स sin x इंटू 4 अपॉन √41 प्लस cos x इंटू 5 अपॉन √41. बघा √41ने सेपरेट डिवाइड केले दोन्ही टर्मला, आणि परत साइन एक्स ही आधी टर्म घेतले, नंतर 4 अपॉन √41 आणि परत प्लस कॉस एक्स ही आधी टर्म घेतले इंटू 5 अपॉन √41. मग आता बघा ह्या दोन्ही टर्मचा जर स्क्वेअर केला तर आन्सर 1 येते का बघा? तर येते. 4 अपॉन √41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 अपॉन √41 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 अपॉन √41चा स्क्वेअर 41 येणार आहे, प्लस 5चा स्क्वेअर 25 आणि √41चा स्क्वेअर 41. डिनॉमिनेटर सेम आहे, न्युमरेटरमध्ये ॲडिशन होणार आहे. 16 प्लस 25 41 अपॉन 41 1. आन्सर 1 येते.
तर बघा आता 1 येत असेल तर ही जी टर्म आहे आपल्याला साइन इनवर्स आहे, मग ह्याचं कन्वर्जन आपल्याला साईनमध्ये करायचं आहे. मग इथे बघा साइन एक्स आहे, आपल्याला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथे तयार करता येईल. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? साइन एक्स बघा, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग ह्या याच्यासाठी आपल्याला कॉसची टर्म घ्यायला लागेल आणि ह्याच्यासाठी साईनची टर्म घ्यावी लागेल. मग बघा वी पुट 4/√41 साठी कॉस अल्फा घेतले आणि 5/√41 साठी साइन अल्फा घेतले. मग आपली टर्म काय येईल? y इज इक्वल टू साइन इनवर्स साइन एक्स आहे असाच 4/√41 साठी कॉस अल्फा घेतले प्लस कॉस एक्स आहे असाच आणि 5/√41 साठी साइन अल्फा घेतले. मग हा फॉर्म्युला कशात झाला बघा? साइन एक्स इंटू कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा. हा फॉर्म्युला आहे साइन एक्स प्लस अल्फाचा. साइन इनवर्स कॅन्सल होईल, फक्त एक्स प्लस अल्फा राहणार आहे. आणि परत डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dy/dx इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि अल्फा हा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, म्हणजेच आन्सर येईल 1. बघा काय केलं आहे, लक्षात घ्या. साइन इनवर्स 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41 ही टर्म आहे. मी इथे काय येणार? साइन इनवर्स आहे असंच ह्या √41ने ह्या टर्मला सेपरेट डिवाइड केले आणि ह्या टर्मला सेपरेट डिवाइड केले. मग आता टर्म फक्त इथे रिअरेंज केलेत. आधी साइन एक्स घेतले आणि 4/√41 नंतर घेतले प्लस कॉस एक्स आधी घेतले आणि 5/√41 नंतर घेतले. मग आता ह्या टर्मचा स्क्वेअर प्लस ह्या टर्मचा जर स्क्वेअर केला तर आन्सर 1 येतं. 16/41 प्लस 25/41 म्हणजेच काय येणार आहे तर 41/41 म्हणजेच 1. मग 1 येतं म्हणल्यानंतर आपण पुट काय करू शकतो? इथे साइन इनवर्स आहे, मग ह्याचं कन्वर्जन पण साईनमध्ये करता यायला पाहिजे. मग काय करू शकतो बघा आपण याला? साइन एक्स इंटू कॉस फॉर्म्युला आपला. मग इथे ही टर्मसाठी कॉस अल्फा लिहू शकतो प्लस कॉस एक्स इंटू साइन. मग ह्या टर्मसाठी साइन अल्फा लिहू शकतो, म्हणजेच y इज इक्वल टू काय येईल? साइन इनवर्स इंटू साइन एक्स इंटू कॉस अल्फा प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा. आणि हा फॉर्म्युला आहे साइन एक्स प्लस अल्फा. साइन इनवर्स कॅन्सल होईल, फक्त एक्स प्लस अल्फा राहणार आहे. आणि डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dy/dx इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि अल्फाचं 0, म्हणजेच आन्सर येणार आहे आपलं 1 + 0 1. ह्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. तसंच बघा नेक्स्ट आहे कॉस इनवर्स √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. बघा काय दिले? कॉस इनवर्स √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. मग y इज इक्वल टू ती रिअल फंक्शन घ्या कॉस इनवर्स √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2. इथे पण 2 ने सेपरेट डिवाइड करा. काय होईल? कॉस इनवर्स काय होईल बघा? आधी कॉस एक्सची टर्म लिहिले कॉस एक्स इंटू √3/2 मायनस साइन एक्स इंटू 1/2 होणार आहे. इथे काही नाही आहे टर्म, म्हणजे 1 असणार आहे. 1/2 ही टर्म होणार आहे. कॉस इनवर्स कॉस एक्स इंटू √3/2 मायनस साइन एक्स इंटू 1/2. आता कॉस इनवर्स आहे, इथे पण आत कॉसचं कन्वर्जन, ह्या टर्मचं कन्वर्जन आपल्याला कॉसमध्ये करायचं आहे. मग आता इथे बघा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. म्हणजे ह्याचं कन्वर्जन आपल्याला कॉस ए प्लस बीमध्ये करता येईल. मग कॉस एक्स आहे असाच √3/2 याच्यासाठी काय लिहू शकतो? तर ही व्हॅल्यू कशाची आहे कॉसमध्ये? तर कॉस π/6ची व्हॅल्यू आहे. कॉस π/6 मायनस साइन एक्स आहे असाच आणि 1/2 ही व्हॅल्यू कशाची आहे? तर साइन π/6ची. का घेतलं बघा इथे कॉसच? तर कॉसचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बीच पाहिजे, त्यामुळे हिचं कन्वर्जन कॉसमध्ये केलं आहे. √3/2 व्हॅल्यू आहे कॉस π/6ची मायनस साइन एक्स इंटू साइन बीच पाहिजे, म्हणजे साइन एक्स आणि ह्या 1/2 साठी साइन π/6 लिहिले. आणि हा फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बी म्हणजे कॉस एक्स प्लस π/6. कॉस इनवर्स कॅन्सल होणार, याच्यासाठी काय लिहू शकतो आपण? एक्स प्लस π/6. आणि आता याचं डिफरन्शिएट केलं तर dy/dx इज इक्वल टू काय येईल? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि π/6चं 0, म्हणजे आन्सर येणार आहे 1. बघा इथे बाहेर कॉस इनवर्स होता, त्यामुळे हे जी व्हॅल्यू आहे याचं कन्वर्जन आपल्याला कॉसमध्ये करायचं आहे.
मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. त्यामुळे ह्या √3/2 कॉस एक्स इंटू √3/2 मायनस साईन आहे असंच आणि साईन एक्स इंटू 1/2 घेतले. मग ह्या √3/2चं कन्वर्जन कॉसमध्येच करायचं कारण कॉस ए इंटू कॉस बी पाहिजे. मग √3/2 ही व्हॅल्यू कशाची आहे तर कॉस π/6ची मायनस साईन एक्स आहे असंच आणि 1/2साठी साईनमध्ये कशाची व्हॅल्यू आहे 1/2 तर साईन π/6ची आणि हा फॉर्म्युला आहे कॉस एक्स प्लस π/6. कॉस इन्व्हर्स कॅन्सल होईल फक्त एक्स प्लस π/6 राहणार आहे आणि डिफरन्शिएट केलं तर dy/dx इज इक्वल टू 1 + 0 म्हणजेच 1 येणार आहे आन्सर. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवलेत. नंतरचे एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. थँक्यू.